छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हैरड हरडाची ऐसा राजा. देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. अखंड महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचं वंदन. विश्वमौली ज्ञानोबाराय आणि जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिंचोली नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवस क्रमांक 4 मैदानावरती पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती आरव 11 राजगुरुनगर खेड संघाकडनं धनंजय रौंदळ, तर सलामीवीर आपण पाहतोय प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघाकडनं. ऑन स्ट्राईक साठी लाला दौंड, नॉन स्ट्राईक रिटर्न क्रीजला दत्ता पवार. सलामीची जोडी दाखल झाली तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी धनंजय रौंदळच्या हातामध्ये चेंडू. यावेळी मात्र हा चेंडू वाह सुंदर फटका स्क्वेअर लेग रिजन फोडलाय. चेंडू जातोय एक टप्पा घेत सीमारेषा पार येतोय आमदार चषकाचा दमदार चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा धनंजय रौंदळ इथे सज्ज होत आहे. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू इथे आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुल केलाय. चेंडू जर पाहिला तर डीप फाईन लेग सीमारेषा क्रॉस. चेंडू सीमारेषा पार चौकार. एकेरी अंकावरती आपण पाहतोय धावफलक आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती प्रगती पथावर आणि धनंजय रौंदळची गोलंदाजी आणि तिथे जर पाहिलं तर लाला दौंड या फलंदाजाची फलंदाजी मैदानावरती काय सांगून चालली. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. धावफलकावरती 8 धावा आहेत. यावेळी हा चेंडू समोरच्या बाजूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द स्टेडियम आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड फटका 6 रन षटकार. चषक 2024 दिवस क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौथा सुरू झाला आणि चौथ्या दिवसातील तेजोमय सकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये लाला दौंडची फलंदाजी सांगून चालली. 2 चौकार 1 षटकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघाच्या खात्यावरती बिनबाद 14 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावर आहे. खेड तालुका संघाकडनं आपण पाहतोय धनंजय रौंदळ गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय तर 2 चौकार आणि 1 षटकार इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय रौंदळ. इथे जर पाहिलं तर हा चेंडू अप्रतिम आहे दर्जेदार आहे. लाला दौंडसाठी हा चेंडू डॉट. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजांनी केलेलं कमबॅक. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे ज्या गोष्टीची सुरुवात सुंदर ना त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर होतो. मैदानावरती आपल्याला पाहायचंय आज दिवस क्रमांक 4 चा मानकरी कोण होणार, कोणता चौथा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार, आपण सायंकाळच्या सत्रामध्ये या आमदार चषकाचा चौथा दिवस पाहणार आहोत. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम दर्जेदार लाला दौंड ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धनंजय रौंधळे यांचे षटक पाहतोय मैदानावरती संपलंय आणि लाला दौंडने केलेली फलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. काय सांगून चाललीत. 6 चेंडू पहिलं षटक लाला दौंडने खेळलंय आणि 20 धावा वैयक्तिक संघा स्वतःच्या लाला दौंडच्या खात्यावरती आहे. आणि प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगून जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. धनंजय रौंधळने केलेलं पहिलं षटक आणि खेड राजगुरुनगर संघाकडनं खर्च झालेल्या 20 धावा आपण मैदानावरती पाहिल्यात. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 करण्यासाठी कुलदीप धायबर, फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुलदीप धायबर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुढचे 6 चेंडू कशा प्रकारे करेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सजला जातोय. आपण पाहतोय आता मात्र दत्ता पवार ऑन स्ट्राईक साठी आहे. मावळ तालुक्याचा कोहिनूर, मावळ तालुक्याचा आयकॉन दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. प्रत्येकाचा खेळ प्रत्येकाला माहित आहे. कित्येकदा प्रत्येक मैदानावरती आहे दोन संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी ते विरोधक होते. मात्र आज जर पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण चिंचोली आमदार चषक 2024 मध्ये जर पाहिलं तर इथे दोन संघांची गाठभेट मैदानावरती झालेली आहे. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होईल. कुलदीप धायबरच्या हातामध्ये चेंडू दिलाय तर सामना करण्यासाठी आपण पाहतोय मावळ तालुक्याचा कोहिनूर दत्ता पवार ऑन स्ट्राईक साठी. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. कुलदीप धायबर कडनं आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला झालेली सुरुवात. पहिला चेंडू इथे आलाय डॉट. पहिलं षटक आपण पाहिलं धनंजय रौंधळे यांनी केलं. 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या आणि प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ संघ 20 अंकावरती होता. तिथे आपण पाहतोय अनिकेत रोडेकडनं चूक. चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. मैदानावरती दत्ता पवार यांच्या खात्यामध्ये नक्कीच भर देऊन चाललेला आहे. वैयक्तिक अकाउंट दत्ता पवारने खोलले. तिथे मात्र फटका फसलाय. विकेट गॉन. मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा पहिला गडी, पहिला फलंदाज मैदानावरती दत्ता पवार बाद. गेलीत दत्ता बाद झालेत तर मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लाला दौंड आपण पाहताय 6 चेंडू आणि 20 अंकावरती नाबाद आहे. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. तर निलेश ढगे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी इथे मात्र सज्ज होतील. कुलदीप धायबर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मैदानावरती हा चेंडू जर पाहिला तर निलेश ढगे यांना मात्र हा चेंडू स्विचिट करायचा होता. मात्र चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. कुलदीप धायबरची गोलंदाजी जर पाहिली तर कमालीची आहे. खेड तालुक्यातील कडूस राजगुरुनगर या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये इथे क्रिकेट खेळण्यासाठी आहे. आणि तिथे हा मैदानाच्या आतमध्ये झेल
फलंदाज मैराडाच्या आतमध्ये निलेश ढगे बाद. मावळ तालुका संघाचा इथे बाद झालेला आहे. दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये आहे. लाला दौंड आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये काय सुंदर फटकेबाजी केली. 2 षटकार 2 चौकार खेळले. 20 धावा धावफलकावरती होत्या. आणि आता पाहतोय कुलदीप धायबरने इथे केलेलं कमबॅक आणि 2 फलंदाजांना इथे बाद करण्यामध्ये मिळालेलं यश. यावेळी मात्र रवीच्या बॅटमध्ये फटका फसलाय. पुन्हा एकदा निलेश राऊत झेल खाली. नाईस स्कॉट झेल झालाय. फलंदाज क्रमांक 3 मावळ संघाचा रवी बॅक टू द पेव्हिलियन. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका आपण पाहिलं तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुलदीप धायबरने केलेले षटक मैदानाच्या आतमध्ये पहा काय सांगून गेलंय. 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये कुलदीप धायबर या गोलंदाजाला मिळालेलं यश आणि केवळ 4 धावा संघासाठी खर्च केल्यात. एक अप्रतिम देखणं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक मॅजिक षटक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि फिरकीचा जादूगार म्हणून या गोलंदाजाकडे कित्येक वर्ष खेड तालुक्याकडे पाहिलं आणि आज आपण पाहतोय ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलीत. तिथे जर पाहिलं तर दत्ता पवार, निलेश ढगे आणि रवी या 3 फलंदाजांना तंबूच्या विश्रांतीला पाठवलंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाण, मावळ भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज अनिकेत रोडे. अनिकेत रोडेचा चेंडू आपण पाहतोय स्लोअर वन आहे. गती परिवर्तन करणारा चेंडू आपण पाहतो. लाला दौंड इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न केला. शॉट ऑन पूल करायचा प्रयत्न होता. ऑन साइड क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न केला. मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट्स आणि चेंडूचा संपर्क तितका पाहायला मिळाला नाही आणि तिथे आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिली 2 षटक मैदानाच्या आतमध्ये केलीत. 12 चेंडू केले. 24 धावा मिळाल्यात. तर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय खेड राजगुरुनगर आरब 11 संघाकडनं अनिकेत रोडेला इथे मात्र मैदानावरती बोलवलंय. गॅप शोधला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. धनंजय रौंदळ चेंडू पासून खूप दूरवरती आहे. चेंडू कव्हर रिजनला सीमारेषेच्या बाहेर चौकार. अशा मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 फलंदाज इथे मैदानावरती बाद आहेत. तर 2.2 षटकाचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलेला आहे. आपण पाहतोय दोन्ही फलंदाज देखील इथे आपण पाहतोय समसमान ताकदीचे आहेत. प्रत्येकाची खेळण्याची शैली जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये काहीशी वेगळी असू शकते. बॅटची कडा आणि लाला दौंडला देखील परतावं लागेल माघारी.
बॅक टू द पेव्हिलियन. प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स मावळ गारद लाला दौंड फलंदाज बाद. आणि विशाल भाऊ काळोखे आपण उपस्थित होत आहेत. आपले देखील आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुमित इथे दाखल होईल. लाला दौंडला परतावं लागले. आनंद चव्हाण देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. आनंद चव्हाण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कशा प्रकारे इथून पुढचा डाव सावरणार, कारण जर पाहिलं तर मावळ तालुका संघाचे 4 खेळाडू आतापर्यंत फलंदाज तंबूच्या विश्रांतीला पोहोचलेत मैदानावरती. आता मात्र खेड आरव संघाकडनं जर पाहिलं तर अतिशय देखणी गोलंदाजी मैदानावरती केली गेलीत. कुलदीप धायबरने घेतलेल्या 3 विकेट्स आणि त्यानंतर अनिकेत रोडे आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना. लाला दौंडला दिलेला चकवा आणि बॅटची कडा. निलेश पिंजारीनं टिपलेला झेल आणि मैदानावरती 4थी विकेट डाऊन. लाला दौंड बॅक टू द पेव्हिलियन. सुमित आता मात्र इथून पुढचा डाव कसा सावरणार. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक धनंजय रौंधळ चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी होईपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित पवार नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर आनंद चव्हाण देखील आपण पाहता. आता मात्र वैयक्तिक अकाउंट ओपन करतील आणि संघासाठी इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये 5व्या विकेटसाठी आपण पाहणार आहोत कशा प्रकारे भागीदारी करील जाणार. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय आखूड टप्प्याचा मारा होता मैदानाच्या आतमध्ये. अमित राऊतच्या डोक्यावरनं चेंडू डीप काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मनोहर दादा जाधव आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. 11 पॅकर चिंचोलीच्या वतीनं मनापासून स्वागत. गोलंदाज अनिकेत रोडे. यावेळी मात्र हा चेंडू वा अप्रतिम दर्जेदार आहे. आनंद चव्हाणसाठी केलेला चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदानावरती अनिकेत रोडेचा डॉट झालाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 4 गडी बाद 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिली 3 षटकं आपण पाहतो मैदानावरती संपलीत आणि 18 चेंडूचा खेळ संपलाय. तर गोलंदाजी मार्गवरती आता मात्र षटक क्रमांक 4 करण्यासाठी पुन्हा एकदा कुलदीप धायबर या गोलंदाजाचा इथे मात्र केला जाणार आहे वापर. कडूस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. खेड तालुक्यामध्ये एक क्रिकेटची अविरत सेवा आणि अनुभवाने भरलेली शिदोरी आहे. सचिन बर्गे आहे, शेहजाद अन्सारी, अमित राऊत आहे, निलेश राऊत, योगेश शिवेकर, धनंजय रौंधळ, अनिकेत रोडे ही नावं आपण पाहतोय. आरव 11 खेड राजगुरुनगर संघाकडनं आहेत. अमर गोरे देखील आहे. चाकण शहराची ओळख बनलेला एक कोहिनूर आणि यष्ट्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर आळंदी शहराची ओळख आणि टेनिस क्रिकेट जगतातील एक आयकॉन खेळाडू निलेश पिंजारी देखील मैदानावरती आहे. आज दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा खेड तालुका संघ आणि त्यांच्या विरोधात मावळ आपण पाहतोय. ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू इथे डॉट आलाय. सुमित पवार आपण पाहताय मैदानावरती फलंदाजी करतायत. तर दुसऱ्या बाजूला आनंद चव्हाण ही जोडी आहे. 5व्या खेळाडूसाठी 5व्या फलंदाजासाठी इथे भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार का. यावेळी मात्र हा चेंडू समोरच्या बाजूला फॉलो थ्रू मध्ये स्वतः कुलदीप धायबर. वा चेंडूचं कलेक्शन सुंदर आहे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शाड. क्रिकेट म्हणजे साहसाचा माळ. स्वाभिमान अभिमानपणाला लागलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र संत रीतीने इथे खेळून काढला जाईल. चेंडूला आपण पाहतो केवळ दिशा दिलीत आणि तिथे जर पाहिलं तर
मिडॉन मध्ये अडिकेत रोडेने चेंडू कलेक्ट केलाय. सुंदर चेंडूचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं. एक सिंगल एलित आणि मैदानावरती आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदलाव केले जात आहेत. चेंडू जर आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक धनंजय रौंधळला आतमध्ये घेतलं जाईल. अनिकेत रोडे या क्षेत्ररक्षकाला जर पाहिलं तर सीमारेषेलगत पाठवले आणि डीप मिड विकेट मध्ये जर पाहिलं तर अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या प्रकारे जाळं विणलंय समोरच्या बाजूला. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. आनंद चव्हाणच्या बॅटमध्ये फटका. सुमित पवार दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे आपण पाहतोय डेंजर एंडला मात्र सुमित पवार धाव पळून पूर्ण करेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या चपळाईने इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावलं जातोय. स्कोर कार्ड वरती अंक बदलतोय. 38 धावांवरती स्कोर कार्ड आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली 2 ते 3 षटकं आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. लाला दौंड आणि कंपनीला मैदानावरती खऱ्या अर्थाने षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पाडला. कारण तिथे जर पाहिलं तर पळून धावा कमी पूर्ण केल्या होत्या. मात्र इथे चौकार षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर देखील आपण पाहतोय 5व्या गाड्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भागीदारी सुरू आहे. सुमित पवार आणि आनंद चव्हाण या 2 खेळाडूंना माहित आहे की इथे मात्र आता संघर्ष करावा लागणार आहे. इथून पुढची वाटचाल इथे मैदानाच्या आतमध्ये अतिशय दर्जेदार असणार आहे. अतिशय महत्वाचे आहे कारण मावळ संघाचे पहिले 4 फलंदाज जर पाहिले तर थोडेसे झटपट बाद झालेत. सुमित पवार देखील आपण पाहतोय मावळ तालुक्यातील एक चांगला खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मावळ भूषण आनंद चव्हाण. यावेळी मात्र सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय सुमित पवार ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. चौकार येतोय 4 धावा. संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ संघ आपण पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक टाकण्यासाठी अनिकेत रोडे गोलंदाजाचा इथे केला जाणार आहे वापर. आणि देखील आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अतिशय देखणी गोलंदाजी या पाठीमागच्या षटकामध्ये केली. लाला दौंडला बाद करण्यामध्ये मिळालेलं यश. आणि आता मात्र इथून पुढची गोलंदाजी आता मात्र पुढचे 12 चेंडू इथे आरव 11 खेड संघ कशा प्रकारे करणार हे आपण पाहणार आहोत. यावेळी मात्र आनंद चव्हाण यांच्यासाठी केलेला चेंडू तिथे आपण पाहतोय अमित राऊत खूप दूरवरती आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर येतोय पुन्हा एकदा आमदार चषकाचा दर्जेदार चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलक बदलतोय. 47 धावांवरती स्कोर कार्ड गेलाय. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय अनिकेत रोडेची गोलंदाजी सुरू आहे आणि अनिकेत रोडेच्या पहिल्या चेंडूवरती आनंद चव्हाण यांनी खेळलेला एक दर्जेदार स्ट्रोक आणि तिथे मिळालेला एक चौकार. 5 चेंडू आनंद चव्हाण यांनी फेस केलेत. 12 धावांवरती नाबाद आहेत. त्यामध्ये एक षटकार एक चौकार आनंद चव्हाण सरांच्या बॅटमधून आलाय. तर सुमित पवार आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 अंकावरती नाबाद आहे. एक चौकार सुमित पवारच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघ तिथे आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. 3 धावांपासून अर्धशतक इथे वंचित आहे. तर अडिकेत रोडे पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी मात्र हा चेंडू शॉट ऑन पुल केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. आनंद चव्हाण यांचा बिग हिट षटकार.
प्रयत्न करा, इकडे एक दिवस नक्की यश मिळणार. आणि तिथे आपण पाहतोय आनंद चव्हाण यांचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा अमित राऊतचे प्रयत्न मात्र इथे आपण पाहतोय सुरेख होते आणि चेंडू डीप काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर येईल. आनंद चव्हाणची फलंदाजी मैदानावरती सुरू झाली तर अनिकेत रोडे या गोलंदाजावरती इथे आपण पाहतोय आक्रमण केलं जाते. षटकाराने इथं मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वागत केलंय. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आनंद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय वातावरणामध्ये इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलेले फटके मैदानावरती काय सांगून चाललेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आमदार चषक 2024 साठी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडूचं सौजन्य मिळाले. बॉल स्पॉन्सर सन्माननीय अविनाश शेठ जाधव, प्रवीण शेठ जाधव, चेतन शेठ जाधव, विपुल शेठ जाधव, आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. मनपूर्वक मनापासून आभार. एक चांगल्या प्रकारची दर्जेदार मानाची स्पर्धा आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे हे आमदार चषक संपन्न होत असतं आणि या वर्षीच्या चषकासाठी आपल्या माध्यमातून मैदानावरती बॉल स्पॉन्सर हे सौजन्य मिळालेलं आहे. चेंडू वाईड आहे, अतिरिक्त अवांतर आले आणि स्कोर कार्ड या ठिकाणी बदलतोय. 61 धावांवरती स्कोर कार्ड आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. सुमित पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी सुमित पवारने देखील आक्रमण चढवलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पाठवलाय आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. झालाय. या षटकामध्ये आपण पाहतोय 3 षटकार 1 चौकार अनिकेत रोडेला खेळलाय आणि सुमित पवार जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तुफाडी फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यावेळी मात्र चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू आहे, अतिरिक्त आहे, अवांतर आहे. पंचांच्या हात जमिनीला समांतर आलेत. पंडित जाधव सरांचा इशारा आलाय. चेंडू वाईड बॉल. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड बदलतोय. 68 अंकावरती धावफलक प्रवेश करतोय अनिकेत रोडे. यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत अगडीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. चेरण षटकार. षटक क्रमांकावरती संपला गेलाय. प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 74 धावा धावफलकावरती. मोहकल गावाला बिलॉंग करणारा खेड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती सेवा केली. अनुभवाने भरलेली शिदोरे आहे. लहान वयामधनं क्रिकेट खेळायला केलेली सुरुवात. 3 बंधू एका मैदानावरती खेळतात. अमित राऊत, निलेश राऊत, नवनाथ राऊत. या बंधूंपैकी एक आपण पाहतोय अमित राऊत मैदानावरती गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र स्विच हिट करायचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. आनंद चव्हाण यांचा मात्र
असफल ठरतायत आनंद चव्हाण. थोडेसे नाराज असतील स्वतःवरती, कारण चेंडू मैदानावरती बॅटवरती येऊ शकला नाही. एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अमित राऊत गोलंदाजी मार्गवरती आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार हे देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 5 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. गोलंदाज अमित राऊत पुन्हा एकदा. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय ऑन साइड डीप मिड विकेटला खेळलाय क्षेत्ररक्षक निलेश राऊत चेंडूवरती आहे. चेंडूची फेकी आपण पाहतोय मैदानावरती केलीत. निलेश पिंजारी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येईल. तिथे जर पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती येताना या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने पुढे सरसावतोय. 75 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला गेले आहे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाड, क्रिकेट म्हणजे साहसाचा माड. स्वाभिमान अभिमान पडायला लागला. एका बाजूला मावळ तालुका, एका बाजूला खेड तालुका. यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा सुमित पवारच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं तर सचिन बर्गे सरांकडे कव्हरला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आनंद चव्हाण. धाव घेण्यासाठी नकार होता, मात्र पळालेत आणि तिथे धाव घेत असताना फलंदाज इथे धावबाद होईल. क्रिकेट मधील एक शिकार मैदानावरती पाहायला मिळाली. आनंद चव्हाण फलंदाज क्रमांक 5 मैदानावरती बाद. यावेळी अमित राऊतचा चेंडू इथे आपण पाहतोय सुमित पवारनं सोडून दिलाय, मात्र चेंडू अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. टप्पा जर पाहिला तर अमित राऊतचा इथे पाहिलं तर सुरेख होता. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 76 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 5 गडी आतापर्यंत बाद झाले. शेवटचं षटक मैदानावरती आहे. पहिले 4 फलंदाज जर पाहिले तर मैदानावरती लवकर बाद झाले, मात्र 5व्या षटकामध्ये अनिकेत रोडेचे षटक मावळ तालुक्यातील खेळाडूंना मिळालं आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये 31 धावा त्या षटकामध्ये खर्च होताना आपण ठिकाणी पाहिल्या. आणि मावळ तालुक्यातील संघासाठी आपण पाहतोय 31 धावा इथं मैदानावरती मिळाल्या. यावेळी मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. सुमित पवार धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये डकार आकाश शिंदेकडनं कडावला होता. तरी देखील आपण पाहतोय अर्ध्या स्क्रीज पर्यंत फलंदाज पोहोचला होता. रिटर्न स्क्रीजला देखील मैदानाच्या आतमध्ये तो जाऊन पोहोचला. तिथे कसल्याही प्रकारचा धोका आला नाही. मैदानावरती आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 78 धावांवरती स्कोर कार्ड आहे. 5 गडी बाद झालेत. शेवटचं षटक अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर एक सुंदर षटक आहे. मोठे बिगिट मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये होऊ दिले नाही. एक चांगले षटक मैदानावरती पाहतोय. मात्र पुन्हा एकदा तिथे आपण पाहतोय शेहजाद अन्सारी चेंडूवरती आहे. वा, सुंदर चेंडूचं कलेक्शन आहे. चेंडूची फेकी आपण पाहतोय थोडीशी अस्ताव्यस्त आहे आणि धावांसाठी केली जाणारी प्रचंड मोठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंदे इथे आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती इथे होतोय बाद. आणि षटक क्रमांक 6 पहिला डाव पहिली इनिंग मैदानावरती इथे संपली जाईल. आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं बनवल्यात 6 षटकामध्ये 5 गडी बाद, 80 धावा आणि विजयासाठी आरव 11 राजगुरुनगर खेड तालुका संघाला 81 धावांचं टार्गेट मैदानावरती दिलेलं आहे. प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघाकडनं आपण पाहतोय दत्ता पवार 2 चेंडू 4 अंकावरती बाद झाले. त्यानंतर मैदानावरती जर पाहिलं तर लाला दौंडची फलंदाजी 10 चेंडू 24. निलेश ढगे आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये स्वस्तामध्ये बाद झाले. 2 चेंडू फेस केले 0 अंकावरती. तिथे मैदानावरती बाद व्हावं लागलं. रवी देखील आपण पाहिलं 0वरती बाद झाले. त्यानंतर मात्र आनंद चव्हाण यांनी काढलेली कामगिरी मैदानावरती संघासाठी खूप काही सांगून गेली. 10 चेंडू फेस करत असताना 27 धावा त्यांच्या बॅटमधनं मैदानावरती पाहायला मिळाल्या. एक अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती पाहायला मिळाली. तर इथे आपण पाहतोय 80 धावा प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघानं बनवल्यात.
आणि विजयासाठी आपण पाहतोय 81 धावांचं टार्गेट मैदानावरती आरव 11 संघासमोर ठेवलंय. अमित राऊतने एक षटक केलं, त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. अनिकेत रोडेने 2 षटकं केली, 42 धावा त्या षटकामध्ये मिळाल्यात आणि धनंजय रमधळ यांनी देखील एक षटक केलं, 20 धावा षटकामध्ये खर्च झाल्या आणि कुलदीप धायबर यांनी 2 षटकं केलीत. 3 फलंदाजांना बाद करत 12 धावा इथे मैदानावरती त्यांनी खर्च केला. एक सुंदर षटक कुलदीप धायबरने देखील मैदानावरती आपण पाहिलं. 2 षटकांची गोलंदाजी त्यांनी केली आणि अतिशय निर्णायक सामना मैदानावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला डाव, पहिली इनिंग संपलीत आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ तालुका संघानं बनवल्यात 80 धावा आणि विजयासाठी राजगुरुनगर खेड अर्थात आरव 11 संघाला 81 धावांचं टार्गेट मैदानावरती दिलेलं आहे. युवा उद्योजक सन्माननीय निलेश भाऊ भोते आणि विनोददादा जाधव आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय प्रकाश राणा जाधव आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत. कौन है जो तुम्हारा रास्ता रोके? किसको मिला है ये अधिकार? उखड़ जाते हैं गगडभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्य ही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. नमस्कार मंडळी, रामराम. आमदार चषक 2024 मध्ये दिवस क्रमांक 4 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. लाईव्ह जोडले गेलेल्या देखील सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्गाचं आमदार चषक 2024 मध्ये 11 पॅकर चिंचोली आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. दुसरा डाव, दुसरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू होती आणि आपण पाहतोय आरव 11 खेड राजगुरुनगर संघाला विजयासाठी 81 धावांचं आव्हान मैदानावरती दिलंय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक निलेश ढगे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश ढगेचा चेंडू आपण पाहिला तर अप्रतिम दर्जेदार आहे. सचिन बर्गे आणि अमित राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीत. खेड राजगुरुनगर संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल आहे.
आणि केलेला पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय थोडासा अंगविधेयक होता. मैदानावरती चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडू आहे. शून्यात जन्मलो, शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याची करून म्हणतणं माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय लॉप केलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय श्रीरंगजी बालघरे आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय ढोबळे पाहुणे आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. देहू रोडचा मायकल जॅक्सन हजेरी लावलीत, मनापासून स्वागत. या आपलं देखील स्वागत आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहिला तर वाह, क्लाउड अपील पंचांकडे केली जाते. दत्ता पवार आपण पाहता यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. मावळ तालुक्यातील कामशेत गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मावळ तालुक्यातील मावळ भूषण आहे. एका बाजूला मनोज दादा दाभाडे देखील आपण पाहताय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय दत्ता पवारने केलेली फलंदाजी आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलीत. आणि इथे पहा पुन्हा एकदा अप्रतिम दर्जेदार कलात्मक चेंडू सीमारेषा पार पाठवलाय. चौकार येतोय, 4 धावा. वर्गे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत आणि एक चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर आहे. निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय पहिल्या षटकामध्ये. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदलाव केले जाईल. दत्ता पवारला आपण पाहताय यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदलाव. निलेश ढगे पुन्हा एकदा. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुल केलाय. चेंडू डीप लॉंग लेगला सीमारेषा आर पार फरार. ए रास्ते हे 4 के चौकार. लगोपाठचे 2 चौकार सचिन बर्गे यांच्या बॅटमधून आलेत आणि मैदानावरती आपण पाहतोय आरव इलेवड खेड राजगुरुनगर संघाचं धावफलक दुहेरी अंकावरती पोहोचतोय. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवरती मावळ तालुका संघाकडनं निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय. तर एका बाजूला आपण पाहताय खेड तालुका संघाकडनं सचिन बर्गे याची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. रिटर्न स्क्रीजला नॉन स्ट्राईक साठी अमित राऊत देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका फसलाय झेलसाठी. क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाकडनं मैदानावरती झालेली चूक. अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आणि विकेट गॉन. अमित राऊत खेड राजगुरुनगर संघाला बसलेला पहिला धक्का, पहिला करंट. अमित राऊत फलंदाज बाद. मैदानावरती बाद झालाय. अमित राऊतला इथे आपण पाहतो मैदानावरती धावबाद व्हावं लागले. स्वस्तामध्ये फलंदाज बाद आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये कॉल मिस कॉल यस नो आणि मैदानावरती सचिन बर्गे यांचा मिस टाइम हिट. इथे झेल सुटला मात्र तिथे अमित राऊतला परतावं लागले माघारी तंबूच्या विश्रांतीला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रोडे खेड तालुक्याचा रायझिंग स्टार अनिकेत रोडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय आरव इलेव्हन खेड तालुका संघाच्या खात्यावरती 1 गडी बाद 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विजयासाठीचं कॅल्क्युलेशन आपल्या समोर आहे. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 69 धावांची गरज.
दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती मावळ संघाकडनं आपण पाहणार आहोत. सुमित पवार याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. नायरा इलेव्हन या संघाकडनं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत. आज मात्र मावळ तालुका संघासाठी क्रिकेट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळल्या जात आहेत. आमदार चषक चिंचोली इथं मात्र दाखल आहेत. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये तयार सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. खेड तालुक्यातील टेनिस क्रिकेटची सिदोरी. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय खेड तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सचिन बर्गे या खेळाडूने केलंय. आणि आज जर पाहिलं तर मावळ तालुक्यातील देहू रोड परिसरामध्ये असणाऱ्या या चिंचोली परिसरामध्ये खेड तालुक्याचा दबदबा घेऊन पुन्हा एकदा खेड तालुका संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक लाला दौंड चेंडू मागे धावतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे आकाश शिंदे. चेंडू कलेक्ट करतोय. चेंडूचं सुंदर कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा निश्चित रूपाने पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने पुढे जातोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी बाद 14 धावा स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू झालाय. सुमित पवारच्या हातामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक दिलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये सुमित पवार इथे आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे पुढचे चेंडू मैदानावरती करणार. वाह काय चेंडू आहे. वेग धारण केलाय सुमित पवारने इथे गोलंदाजीमध्ये. दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाय. कलात्मक चेंडू आहे. कमबॅक केलंय मैदानावरती सचिन बर्गे या फलंदाजासाठी चेंडू डॉट. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी वाट कोणाची पाहू नका. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतंय. क्रिकेट आमचा श्वास, क्रिकेट आमचा छंद, क्रिकेट आमचा ध्यास, क्रिकेट आमचं स्वप्न आहे. वाह कव्हर्सला फटका खेळलाय सचिन बर्गेचा क्लास. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आर पार फरार. चौकार 4 धावा. सचिन बर्गे यांचा क्लास आपण इथे मैदानावरती पाहतोय. सुमित पवारची गोलंदाजी जरी मैदानावरती तेवढी कमालीची आहे, ताकदीची आहे ना, तिथं मात्र अनुभव देखील सचिन बर्गे यांचा मैदानावरती खूप आहे. कारण कित्येक वर्ष खेड तालुक्यासाठी का क्रिकेट खेळलो इथे आपण पाहतोय. एक कलात्मक फटका, एक चांगला फटका मैदानावरती आपल्याला सचिन बर्गे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. धावफलक 18 अंकावरती आहे एका गडेच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानावरती सुमित पवार इथे सज्ज होतोय. यावेळी हा चेंडू इथे आपण पाहतोय. वाह सुरेख कमालीचा दर्जेदार स्ट्रोक. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. सचिन बर्गेचा क्लास. चौकार 4 धावा. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक 28 अंकावरती गेलाय. राष्ट्रवादी पार्टी देहूरोड शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुल भाऊ अडसूळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्याकडनं आमदार चषक 2024 या स्पर्धेकरता तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे सौजन्य मिळाले. 41,000 रुपयांचं सौजन्य आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट जाणारा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये अडवला जाईल. क्षेत्ररक्षक मनोज दाभाडे आपण पाहताय चेंडू अडवतायत. सुंदर चेंडूचं कलेक्शन मैदानावरती केलं जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरव 11 खेड राजगुरुनगर संघ 1 गडी बाद 29 धावा
धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठीचं कॅल्क्युलेशन समीकरण समोर येतंय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 52 धावांची गरज अजून मैदानावरती जी संघाला जिंकण्यासाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 29 धावा खेड तालुका संघाच्या खात्यावरती आहेत. तर गोलंदाजीसाठी तिसरं षटक करण्यासाठी पुन्हा एकदा निलेश ढगे या गोलंदाजाला इथे मात्र आमंत्रित केले. संधी दिलीत निलेश ढगेकडे. पहिले षटक आपण पाहिले निलेश ढगेने मैदानाच्या आतमध्ये केलं होतं. 12 धावा षटकामध्ये मिळाल्या होत्या. यावेळी हा चेंडू लॉप केलाय. वाह, फुल पॉवरफुल सक्सेसफुल सचिन बर्गेचा क्लास. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक देखील उंचावलाय. 35 धावांवरती धावफलक आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा निलेश ढगे या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवरती सचिन बर्गे यांनी खेळलेला पहिला षटकार आणि स्कोर कार्डला इथे आपण पाहतोय उंची दिलीत. 35 अंकावरती जाऊन पोहोचवलंय. वस्ताद नामदेव शेठ जाधव आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. गोलंदाज निलेश ढगे पुन्हा एकदा. यावेळी हा चेंडू वाह, कमालीचा फटका खेळलाय. सचिन बर्गेने क्लास दाखवलाय. चेंडू डीप कव्हर सीमारेषा पार. चौकार 4 धावा. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 2.2 चेंडूचा खेळ अद्याप मैदानावरती संपलाय आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय 39 अंकावरती आहे. निलेश ढगेचे षटक आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि पहिले 2 चेंडू मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर खेळलेला चौकार मैदानावरती खूप काही सांगून चाललाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आनंद चव्हाण आणि बाळा धामणकर या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहतोय समन्वय करत असताना सचिन बर्गेला मिळालेलं जीवदान. चेंडू थोडासा दूरवरती होता. आनंद चव्हाण यांनी जर प्रयत्न केला असता, बाळा धामणकर यांनी जर प्रयत्न केला असता तर सचिन बर्गे या फलंदाजाला इथे परतावं लागलं असतं. माघारी मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागलं असतं. मात्र मित्रांनो, हा क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाही. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. अनिश्चिततेचा निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आणि पुरेपूर वापर. वा, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट. सचिन बर्गे ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. चौकार. जिब्रान भाई सिद्दीकी स्पोर्ट्स फाउंडेशन, आयुष 11 चिखली यांच्या विरोधात राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट्स वाल्हेकरवाडी. दोन्ही संघाला विनंती आहे, या ताणेफेकीचा खोल केला जातोय. मात्र सचिन बर्गे तुफानी हल्ला, जोरदार वल्ला. चेंडू आपण पाहतोय सीमारेषा लगत पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. चेंडू चौकार येतोय. 4 धावा. सचिन बर्गेची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 17 चेंडू 49 अंकावरती नाबाद आहे आणि संघाचं धावफलक 49 आहे. पहा काय कामगिरी केली बर्गेंनी. अमित राऊत स्वस्तामध्ये बाद झाले. अनिकेत रोडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र आतापर्यंत जो काही सामना खेळलाय ना,
तो सचिन बर्गेने खेळलेला आहे. यावेळी मात्र बाळकृष्ण धामणकर, बाळा धामणकर चेंडू खाली झेल झालाय आणि सचिन बर्गे बिग विकेट गॉन. खेड राजगुरुनगर संघाला दुसरा धक्का, दुसरा हादरा. सचिन बर्गे बाद. मार. 18 चेंडू खेळत असताना 49 धावा इथं बडवल्यात. चिखली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाल्हेकरवाडी संघ आपल्याला विनंती आहे आपण या. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट्स फाउंडेशन वाल्हेकरवाडी संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो की आपण देखील या. 3 षटकांचा खेळ संपलाय. आरव 11 खेड तालुका संघ आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र सामन्याचं समीकरण इक्वेशन बदललंय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू, हे इक्वेशन, हे समीकरण आपल्या समोर येत आहे. अमर गोरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. अनिकेत रोडे देखील मैदानावरती आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. सचिन बर्गेनं 18 चेंडू मध्ये 49 धावांची बहरदार कामगिरी करत मैदानावरती 8 चौकार 2 षटकार खेळलेत आणि फलंदाज तिथे बाद झालेत. दुसरा गडी मैदानावरती बाद आहे, तंबूच्या विश्रांतीला आहे. तर अमर गोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इथे दाखल अनिकेत रोडे देखील मैदानावरती आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्गवरती उमेश कदम. षटक क्रमांक 14 करण्यासाठी उमेश कदमच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. साई स्पोर्ट्सचे ओर्डर उमेश कदम. नवलाख उमरे या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अडिकेत रोडे टू उमेश कदम. वाह, काय चेंडू मैदानावरती केलाय. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय थोडासा उसळी घेणार होता. अडिकेत रोडेसाठी चेंडू डॉट. अखिलेश सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पंडित जाधव सर, नामवंत दोन्ही पंच आज आमदार चषक 2024 दिवस क्रमांक 4 मध्ये आहेत. एकोणपन्नास धावा धावफलकावरती 2 गडी बाद आहेत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथे अनिकेत रोडेला फटका खेळायचा होता, बिघिट करायचा होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. लेगबाईच्या रूपात एक सिंगल धाव मैदानावरती येताना आपण ठिकाणी पाहतोय आणि धावफलक खेड राजगुरुनगर आरव 11 संघ अर्धशतक पूर्ण झाले. अभिनंदन संघ 50 धावा धावफलकावरती लागल्यात 2 गडी मोबदल्यामध्ये. 50 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद झालेत आणि विजयाचं समीकरण आपण अजून पाहतोय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 31 धावांची गरज. अमर गोरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल आहे. सामना आपण जर पाहिला तर रोमहर्षक होणार आहे. कित्येकदा खेड तालुका संघ आणि मावळ एकमेकांच्या विरोधात संघ इथे मैदानावरती खेळलेत, मात्र आज या आमदार चषक 2024 मध्ये कोण कोणावरती वर्चस्व निर्माण करेल आणि कोण कोणावरती भारी ठरणार हे इथं आपण पाहणार आहोत. दिवस क्रमांक 4 आणि पहिली लढत आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि आरव 11 अंकुश भाऊ होसगे यांच्या मालकीचा असणारा संघ अमर गोरे. फटका फसलाय, झेल खाली सुमित पवार. नाईस स्कॉट, झेल झालाय. फलंदाज क्रमांक 3 राजगुरुनगर खेड संघाचा अमर गोरे, फलंदाज बाद.
धनंजय रमधळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुणे शहर पोलीस आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा देत असताना आपण पाहतो पाईटगावचा सार्थ अभिमान आज मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळासाठी मैदानावरती सज्ज होत आहेत, फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अनिकेत रोडे साथ करण्यासाठी आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानावरती धनंजय रमधळ नवीन बॅट्समन मैदानावरती आलेला आहेत. एक फलंदाज बाद झाला तर दुसऱ्याने डाव सावरायचा असतो. इथे आपण पाहिलं अमित राऊत फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले, धावबादची शिकार ठरले. मात्र सचिन बरगेडी संघासाठी केलेली कामगिरी 18 चेंडूमध्ये बडवलेल्या 49 धावा आज संघासाठी सुवर्ण क्षण आहे. मात्र अमर गोरे यांना मात्र मोठ्या फटक्यावरती इथे बाद व्हावं लागलं. सुमित पवारनं टिपलेला झेल आणि उमेश कदमची गोलंदाजी स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मात्र हा चेंडू इथे पाहिलं तर बॅटवरती आला नाही. धनंजय रमधळसाठी उमेश कदमने केलेला चेंडू डॉट आहे. उमेश कदम आपण देखील पाहतोय मावळ तालुक्यातील 9 लाख उमरे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेत आणि साई स्पोर्ट्स या शॉपीचे ते ओर्डर आहेत. सुंदर अशा बॅट्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. ब्रँड अँबॅसिडर आपण जर पाहिलं तर त्यांनी देखील खेळाडूंसाठी दिलेले आहेत. साई स्पोर्ट्स या नावाने त्यांनी आपण पाहतो एक स्वतःच एक छोटंसं स्पोर्ट्स शॉपीचं फर्म तिथे मात्र सुरू केलेला आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय आकाश शिंदे खूप दूरवरती आहे. कव्हर रिजनला चेंडू गेलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये मात्र यष्ट्यांपासनं थोडासा चेंडू दूरवरनं निघून गेलाय. बॅकअप सुंदर आहे. कव्हर्सला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मनोज दाभाडे चेंडू पर्यंत आलेत आणि चेंडूची फेकी पुन्हा एकदा रिटर्न यष्टीरक्षक दत्ता पवार यांच्या हातामध्ये केली. तोपर्यंत मिळालेल्या 2 धावा आहेत. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीनं 52 अंकावरती जाऊन पोहोचलं जाते. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर आहे. उमेश कदम गोलंदाजीच्या मार्गवरती धावतोय. स्पर्धेच्या निमित्ताने युवा उद्योजक सन्माननीय विशाल भाऊ ढोरे आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला सुमित पवार, वाह काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय आणि फेकी देखील आपण पाहतोय तेवढीच ताकदीची आहे, सुरेख आहे, कमालीची आहे. दत्ता पवार याच्या हातामध्ये चेंडू आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. आरव 11 खेड तालुका संघ 3 गडी बाद 54 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जिब्रान भाई सिद्दीकी स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात आयुष 11 चिखली यांच्या विरोधात राहुल अण्णा अडसुळे वाल्हेकरवाडी या 2 संघांमध्ये टॉस संपन्न केला जातोय. विशाल भाऊ ढोरे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस आपण करतो आहे. कॅमेरामन आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे कॅमेरा करा. सामना क्रमांक 2चा टॉस आपण या ठिकाणी करतोय. देहूरोड शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुल अण्णा अडसुळे आणि विशाल शेठ ढोरे या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामना क्रमांक 2चा टॉस या ठिकाणी केला जातोय. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट्स फाउंडेशन वाल्हेकरवाडी संघ या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. कॅप्टन आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपला डिसिजन कळवा. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती सामना क्रमांक 2 या ठिकाणी सुरू करतोय. चार षटकांचा खेळ संपलाय आणि आरव 11 संघ आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती अभि दाभाडे D11 कोटेश्वरवाडी संघाचा रायझिंग स्टार गोलंदाज अभि दाभाडे. वाह चेंडू मात्र इथे पंच फिरलेत. पंचांनी कळवले व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव स्कोर कार्ड वरती भर देऊन जाणार. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिथे आपण जर पाहिलं तर अतिरिक्त अवांतर धावेल. 1 धाव स्कोर कार्ड वरती भर देऊन जाणार आहे. 1 बोनस रुपये धाव धावफलकावरती आली. 55 अंकावरती धावफलक आहे. 3 गडी बाद झालेत. 5व्या षटकाला इथे सुरुवात आहे. अभि दाभाडेच्या हातामध्ये षटक आहे. आनंद चव्हाण हे मात्र इथे आपण पाहतोय अभि दाभाडेसाठी कानमंत्र देतील. बाळकृष्ण धाबडकर आहेत, रवी आहेत, मनोज दाभाडे आहेत, लाला दौंड आहेत, दत्ता पवार आहे. एका बाजूला सुमित पवार देखील आहे. नामवंत दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन
मावळ तालुक्याचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंकुश भाऊ होसगे स्पोर्ट्स फाउंडेशन, आरव 11, राजगुरुनगर खेड तालुक्याचा संघ, या दोन तालुक्यांची प्रतिस्पर्धी इथे गाठ पडली मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहतोय सामना रंगला जातोय. अभि दाभाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय अनिकेत रोडेचा फटका फसलाय. झेल खाली मनोज दाभाडे, बिग विकेट डाऊन मैदानावरती. अनिकेत रोडे फलंदाज क्रमांक 4 इथे बाद. फळ अभि दाभाडे गोलंदाजीसाठी 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती धावतोय. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, अनिकेत रोडेला बाद केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बाळा धामणकर, झेल खाली, वा नाईस स्क्वॉट. मैदानावरती निलेश पिंजारी देखील होईल बाद. संघाला बसला जाईल 5वा हादरा, 5वा धक्का. बिग विकेट गॉन. पाचवा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय बाद झालाय. निलेश पिंजारीला देखील आपण पाहिलं स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलंय. अभि दाभाडेची गोलंदाजी मैदानावरती पहा काय सांगून चालीत. पहिला चेंडू अतिरिक्त होता, अवांतर होता. त्यानंतर न केलेले 2 चेंडू जर पाहिले तर 2 विकेट इथे मात्र मैदानावरती मिळवल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आहे. लगोपाठचे 2 फलंदाज मैदानावरती बाद झालेत, अनिकेत रोडे आणि निलेश पिंजारी. तर नवीन बॅट्समन निलेश राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुछ किए बिना जय जयकार रडे होतीस, कोशिश करने वालों की कभी हार रडे होती. कोशिश, प्रयत्न, वाह निलेश राऊत बाहुबलीचा क्लासिकल दर्जेदार फटका. एक टप्पा घेत चेंडू डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगला, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 59 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद झाले. 4.3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. सामन्याचं कॅल्क्युलेशन 9 चेंडू 22 धावा. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये अजून सामना पोहोचलेला आहे, बसलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय अभि दाभाडे पुन्हा एकदा इथे मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळी मात्र हा चेंडू इथे आपण पाहतोय बिग हिट केलाय. डीप काऊ कॉर्नर फोडलाय निलेश ढगेच्या डोक्यावरनं. बाहुबली निलेश राऊतचा ट्रेडमार्क. चेंडू षटकार, 6 धावा. थँक्यू. षटकार आलाय निलेश राऊतच्या बॅटमधनं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हरा वही जो लढा नहीं होता. इथे मात्र तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 2 दिग्गज संघांची इथे मात्र पडलेली गाठभेट. एका बाजूला मावळ, दुसऱ्या बाजूला खेड तालुका. आणि इथे आपण पाहतोय 65 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 8 चेंडू 16 धावांची गरज.
लहान मुलांना विनंती आहे, आयुष 11 चिखली संघ आपण आतमध्ये येऊ नका. वाल्हेकरवाडी संघ आपला निर्णय अजूनपर्यंत कळवलेला नाही. राहुल अण्णा अडसुळे संघ बॅटिंग करणार आहे आणि आयुष 11 चिखली संघाला पहिल्या डावासाठी इथे मैदानावरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. तर मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची ऑन आहे, सुरू आहे. एका बाजूला आरव 11 अंकुश भाऊ होसगे स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड तालुका, त्यांच्या विरोधात प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ, या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. 8 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. अभि दाभाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे जर पाहिलं तर हा चेंडू इथे आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न केला. दत्ता पवार चेंडू पर्यंत पळतोय, पोहोचतोय. तिथे मात्र आपण पाहतोय 2 धावांसाठी प्रयत्न केलेत, 2 धावा इथं पळून पूर्ण केल्यात. चेंडूचं कलेक्शन सुरेख आहे, 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी अभि दाभाडेची सुरू आहे, तर बाहुबली निलेश राऊतची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निलेश राऊत 3 चेंडू वैयक्तिक खेळलाय, 12 अंकावरती नाबाद आहे. 1 चौकार, 1 षटकार, स्ट्राइक रेट 400चा मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो संघर्ष करतोय. संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है, सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करा, इकडे एक दिवस नक्की यश येणार. आयुष्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला कोणी रोखू शकत नाही. आणि आज मैदानाच्या आतमध्ये ते कष्ट आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठा मैदानावरती केल्या जात आहेत. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त अभि दाभाडेला इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुवर्ण क्षण मिळालाय, सुवर्ण संधी मिळाली आणि अमित राऊतला मैदानावरती बाद व्हावं लागले, परतावं लागले माघारी. 5 षटकाचा खेळ संपलाय. निलेश राऊत शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती बाद आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज. अभिमान मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेट खेळाची शिदोरी आहे. आपण पाहिलं महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये देखील कार्यक्षम सेवा देत आहेत उमेश कदम गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू 14. पहिला चेंडू अतिरिक्त अवांतर आहे. अखिलेश सरांचा निर्णय, त्यांचे हात जमिनीला समांतर आले, चेंडू अवांतर आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 1 धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड इथे वाढतोय. 68 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक चित्तथरारक क्षण मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाणार का, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उमेश कदम साई स्पोर्ट शॉपीचे ओढार गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. शेवटचं षटक हाताळतायत. धनंजय रमधडसाठी चेंडू आपण पाहतोय सुरेख केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये मनोज दाभाडे चेंडू कलेक्ट करतायत. चेंडूची फेकी आली तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 फलंदाज खेड तालुका संघाच्या आतापर्यंत बाद झालेत.
कुलदीप धायबर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आलेत. निलेश राऊतनं आपण जर पाहिलं तर 5व्या षटकामध्ये काय फलंदाजी केली, एक षटकार एक चौकार मैदानावरती पाहायला मिळाला. धडाकेबाज सुरुवात मैदानावरती करून दिली. एक संघासाठी चांगली स्टार्ट जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे या खेळाडूने करून दिलेल्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची बहरदार खेळी आहे. 8 चौकार 2 षटकार आलेत. तर आता मात्र सामना आपण पाहतोय निर्णायक क्षणापर्यंत येतोय. कुलदीप धायबर गुडघा टेक, तमाशा देख, डीप स्क्वेअर लेग, मुख्य व्यासपीठाला मानवंदना, चेंडू आउट ऑफ दी पार्क, बिग हिट, षटकार. अंकुश भाऊ होसगे स्पोर्ट्स फाउंडेशन खेड तालुका संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर प्रशांत भाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. आतमध्ये पाठवणं बंधनकारक आहे. चला विनंती आहे सामना क्रमांक 2 आपण लगेचच मैदानावरती सुरू करणार आहोत. तर तत्पूर्वी सामना क्रमांक 1 आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड 18 चेंडूंमध्ये 49 धावांची बहरदार खेळी, 8 चौकार 2 षटकार, सचिन बर्गे सर मॅन ऑफ द मॅच. पंडा अण्णा दिवसे या मान्यवरांना विनंती आहे की आपण हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी समोर या. आणि सचिन बर्गे सरांना देखील विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या अवॉर्डनं सन्मानित करण्यात येते. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य निलेश भाऊ सावंत आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय रंगास्वामी आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील आमदार चषक